नमस्कार मंडळी, गुड मॉर्निंग. कसे आहात तुम्ही? लोक विचारतात आयुष्यात सगळ्यात पहिली प्रायोरिटी कोणाला दिली पाहिजे. मी सांगते, सगळ्यात पहिले प्रायोरिटी आपण आपल्या बायकोला दिली पाहिजे. कारण बघा, आईजवळ तिचा नवरा आहे, जर बहिणीचं लग्न झालं असेल तर तिच्याजवळ तिचा नवरा आहे, आणि जर बहिणीचं लग्न झालं नसेल तर तिच्याजवळ आई, बाबा, भाऊ, बहिणी सगळेच असतात. पण बायकोजवळ फक्त आणि फक्त तिचा नवरा असतो. ती मुलगी आपलं माहेर, आपलं आडनाव, आपलं घर सगळं सोडून येते, फक्त एका विश्वासावर की हा माणूस मला सांभाळेल. म्हणून तिला वेळ द्या, तिचा सन्मान करा, घराचे निर्णय तिला सोबत घ्या, कारण ती आहे म्हणून घर आहे. याचा अर्थ आईला विसरा असं नाही. आई म्हणजे आपला देव. तिचे आशीर्वाद नसतील तर काहीच नाही. आईला आदर द्या, तिची काळजी घ्या. आणि बहीण, ती रक्ताची आहे. लग्न झालं असो वा नसो, संकटात सगळ्यात आधी तीच धावून येते. लग्न न झालेल्या बहिणीला तर भावाचाच आधार असतो. तिला प्रेम आणि प्रोटेक्शन दोन्ही पण द्या. म्हणून तुमचा क्रम असा असला पाहिजे. सगळ्यात पहिले प्रायोरिटी तुमच्या बायकोला दिली पाहिजे, रिस्पेक्ट तुमच्या आईला दिली पाहिजे, प्रेम आणि तुमची जबाबदारी तुमच्या बहिणीप्रती असली पाहिजे. ज्या घरात बायकोला राणीचा मान, आईला देवाचा मान आणि बहिणीला लेकीचा मान मिळतो, त्या घरात सुख, शांती आणि लक्ष्मी तिन्ही वास करतात. शेवटी एकच, बायको खुश तर घर खुश, आई खुश तर नशीब खुश, बहीण खुश तर घरात बरकत खुश. तुम्हाला काय वाटतं? नक्की मला सांगा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.